नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. दयामरण म्हणजे एक मोठा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या निकालामध्ये दयामरणाला परवानगी दिली आहे. आपल्याकडे ही अशी परवानगी आधी नव्हती. दयामरणाला आपल्याकडे परवानगी नव्हती. अनेक देशामध्ये ही परवानगी आहे. इंजेक्शन देऊन किंवा वेगवेगळ्या प्रकारे रोग्याला म्हणजे पेशंटला शांततापूर्वक अलविदा केलं जाते. आपल्याकडे नव्हतं. परंतु एका केसमुळे, एका प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयाला ही दखल घ्यावी लागली आणि दयामरणाला परवानगी द्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आहे, नुकताच लागला आहे. 13 वर्षापूर्वी 32 वर्ष वयाचा एक तरुण 4थ्या मजल्यावरून पडला खाली आणि तेव्हापासून तो कोमात आहे. 13 वर्षापासून कोमात आहे तो. कृत्रिम जीवन रक्षक प्रणाली म्हणजे व्हेंटिलेटर वगैरे, ते व्हेंटिलेटरवर त्याचं सुरू आहे. आता हे किती वर्ष सुरू राहणार? त्याच्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली पोराला वाचवण्याची. देशभर पोराला अनेक डॉक्टरांकडे दाखवलं, अनेक हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु तब्येतीत फरक नाही पडला. तो पोरगा कोमात गेला तर उठलाच नाही. हे प्रकरण आईवडिलांनी कोर्टात नेलं, सुप्रीम कोर्टात नेलं. सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल दिला आहे. त्यात त्यांनी या पोराच्या दयामरणाला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारचा पहिलाच निकाल दिला आहे. 2018 मध्ये कॉमन कॉज विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यामध्ये सन्मानाने मरण पावण्याच्या मूलभूत अधिकाराचा जो हक्क आहे, तो हक्क मान्य करताना सुप्रीम कोर्टाने हे निकाल दिला आहे. म्हणजे मोठा निकाल आहे. म्हणजे देशामध्ये असे अनेक पेशंट आहेत, अनेक रुग्ण आहेत जे वर्षानुवर्ष कोमामध्ये आहेत. शुद्ध हरपली, कोमामध्ये गेले, त्यांना घरच्या लोकांना त्यांना बाय बाय करायची इच्छा होत नाही, त्यामुळे ते व्हेंटिलेटरवर राहतात. तर अशा लोकांना आता दयामरणाची परवानगी मिळणार आहे. म्हणजे एक प्रकारे हा मोठा निकाल आहे. हां, हरीश राणा नावाचा तरुण आहे. एक कुटुंब गाझियाबादचं आहे आणि हा पोरगा अतिशय हुशार होता. सिव्हिल इंजिनिअरिंगला शेवटच्या वर्षाला होता. 4थ्या मजल्यावरून पडला आणि डोक्याला मार लागल्यामुळे सर्व गडबड झाली. म्हणजे 13 वर्ष त्या आईवडिलांनी काय सोसलं असेल. आता त्याची आई म्हणते की आम्हाला मोकळं सोडा. मीडियावाले वगैरे त्यांना भेटतायत वगैरे वगैरे, पण आईचं म्हणणं की आम्हाला एकटं सोडा. पोराच्या अंत्यसमयी त्याला शांतपणे अलविदा करू द्या. आणि हे समजण्यासारखं आहे की इतकी वर्षे, तब्बल 13 वर्ष पोराला नुसतं बेडवर पडलेलं पाहणं, आईवडिलांना काय भावना होत असतील. म्हणजे त्याला पोराला जेवणसुद्धा नळीतून दिलं जायचं. म्हणजे किती यातना असतील. म्हणजे श्वास घ्यायसाठी नळी, अन्न ग्रहणासाठी नळी,
प्रत्येक गोष्ट नळ्या लागल्या होत्या आणि तो पलंगावर पडून होता. हे वास्तव. आपण मेडिकल सायन्स खूप पुढे गेला आहे, परंतु अशा केसेसमध्ये मेडिकल सायन्ससुद्धा हात 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 टेकते. आता त्यामुळे दयामरण आणि सुप्रीम कोर्ट या निमित्ताने अशा पेशंटच्या मदतीला आला आहे की सुखद मृत्यू किती सोसावं माणसांनी. 13 वर्ष कोमामध्ये. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाल्यामुळे आता या तरुणाला सुखद मृत्यू दिला जाणार आहे. म्हणजे जे सपोर्ट सिस्टीम जी लावली होती, व्हेंटिलेटर वगैरे वगैरे वगैरे, ते हळूहळू काढलं जाईल. ते कसं काढायचं, केव्हा काढायचं वगैरे, ते तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व काम होईल. एक मोठा निकाल आहे मानवतेच्या दृष्टीने आणि साऱ्याच दृष्टीने. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.